नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आज काय करूया आपण न्यूमरिकल्ससाठी लागणारे जे फॉर्म्युले आहेत की नाही, हे फॉर्म्युले आपण बघूया. न्यूमरिकल्स करण्यासाठी आपल्याला या सगळ्या फॉर्म्युलेची गरज पडणार आहे, त्यामुळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि व्हॅल्यूज कशा कशा पुट करायचे हे पण लक्षात घ्या. काय काय फॉर्म्युले आहेत आपल्याकडे? केपलरचा तिसरा नियम आहे. काय सांगते तो तिसरा नियम? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ आर क्यूब. टी काय तर त्याचा रिव्हॉल्युशनचा पिरियड. आर काय? डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. या दोन गोष्टींचा जो भागाकार आहे की नाही, हा कॉन्स्टंट असणार आहे. हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरं काय? एफ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन वस्तूमधलं, एकाचं वजन m1 आहे, एकाचं वजन m2 आहे आणि डिस्टन्स दोघांमधला r आहे. अशा वेळेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असतो? F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. व्हॅल्यू बघा काय काय. जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. जी इज इक्वल टू काय? 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. इथं m1 काय तुमचं? मास 1. m2 काय? मास ऑफ ऑब्जेक्ट 2. r काय? डिस्टन्स बिटवीन देम. g काय? ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आता या फॉर्म्युल्यावरूनच हा फॉर्म्युला डिराईव्ह केला. जी ची किंमत काढली आपण. जी इज इक्वल टू काय मिळालं? एफ इंटू आर स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहिती आहेत न्यूटनची, हे गेल्या वर्षी आपण बघितले आहेत. v इज इक्वल टू यू प्लस at किंवा gt. v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. इथे ए वापरू शकता किंवा जी वापरू शकता, जशी गरज आहे तसं वापरायचं इथे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, इनिशियल फ्री फॉलसाठी जर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर यू ची व्हॅल्यू 0 असेल. यू ची व्हॅल्यू 0 झाली तुम्हाला नवीन फॉर्म्युले मिळतील. काय फॉर्म्युले मिळतील? यू इज व्ही इज इक्वल टू यू 0 झाला gt, पुन्हा काय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gs, त्याच्यानंतर काय? एस इज इक्वल टू हाफ gt स्क्वेअर. हे नवीन फॉर्म्युले झाले. परत काय? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. याच्यावरून तुम्हाला अजून वेगवेगळे फॉर्म्युले परत डिराईव्ह करता येतात. कसं काय काढायचं त्याच्यानुसार. काय तुम्हाला विचारलंय, काय गणितामध्ये आपल्याला दिलेली माहिती आहे, त्याच्यावरून आपण ठरवायचं कुठला फॉर्म्युला वापरायचा. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. जर पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल ग्रॅव्हिटेशन, तर आपला फॉर्म्युला आहे मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. एचची व्हॅल्यू जर 0 असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सरफेसवरती असेल, अर्थच्या सरफेसवरती असेल, तर एचची व्हॅल्यू 0 असेल, म्हणजे त्यावेळेस फक्त काय होईल? इथे फक्त आर राहील. इथे आर प्लस एच येणार नाही. एच कधी ऑब्जेक्ट एच या हाईटवरती आहे, तर त्यावेळेस काय होईल? इथे आर प्लस एच होईल. व्ही एस्केप व्हेलोसिटी काढायची. दोन फॉर्म्युले, 2 कॅपिटल जी एम अपॉन आर किंवा 2 स्मॉल जी इंटू आर. या दोन फॉर्म्युले कुठल्याही वापरून तुम्ही ते काढू शकता. ज्याच्या किमती तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरून तुम्हाला या गोष्टी काढाव्या लागतील. आता एस्केप व्हेलोसिटी कसं विचारतील? एखादं नवीन प्लॅनेट समजा मार्सवरती, मार्सचं जे मास एवढं आहे, आरची व्हॅल्यू, त्याची रेडियस एवढी आहे, तर काढा म्हणतील. किंवा त्याच्या ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एवढी आहे आणि रेडियस एवढी आहे. काय दिलंय त्याच्यानुसार फॉर्म्युला काय वापरायचं हे ठरतं. फॉर्म्युले लिहून ठेवा तुमच्याकडे किंवा याचा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करून ठेवा. बघा, सोडवणारे जे न्यूमेरिकल्स आहेत की नाही, पुस्तकामध्ये सोल्व करून दिलेले काही गणित आहेत तुमच्याकडे, ते गणित तुम्ही बघा. त्यातलं काही समजलं नाही तर कमेंटमध्ये टाका किंवा विचारा, मी तुम्हाला सांगतो. आपण न सोडवलेले जे ऑब्जेक्ट न्यूमेरिकल्स आहेत की नाही, हे करूया. काय दिले बघा, पहिले गणित. An object takes 5 seconds to reach the ground. An object takes 5 seconds. एक प्लॅनेटवरती, कुठलं प्लॅनेट आहे माहीत नाही, इथून वस्तू समजा निघाली, तर किती वेळ लागतो त्याला ऑब्जेक्टला सरफेसवरती यायला? तर 5 सेकंद लागत आहेत. अजून काय दिले? हाईट दिलेली आहे, 5 मीटर हाईट आहे. आणि काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट. ऑब्जेक्ट काय होते? वरनं खाली येते, म्हणजे फ्री फॉर्ममध्ये. फ्री फॉर्ममध्ये असेल तर इक्वेशन आपलं बघा. आपल्याला काय किमती येईल आपल्याकडे? आता इथं त्या किमती आधी बघूया हिअर, आणि मग फॉर्म्युला कुठला वापरायचं ते ठरवूया. काय दिलेलं आहे आपल्याला? टाइम दिलेलं आहे. टाइम पिरियड किती दिलेलं आहे? 5 सेकंद. अजून काय दिलेलं आहे? हाईट ऑफ 5 मीटर. हाईट म्हणजे काय आहे? इथं डिस्प्लेसमेंट दिलेली आहे. काय काढायचं आहे आपल्याला? जी काढायचं आहे. आता टी आहे, एस आहे आणि जी आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे याच्यामध्ये? असा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये एस, जी आणि टी या किमती आहेत बघा. जर एवढे सगळे फॉर्म्युले तुमच्याकडे, या फॉर्म्युल्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंटसाठीचा, हा फॉर्म्युला बघा. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल यू कुठे आहे? आता यू ची व्हॅल्यू काय असेल? इनिशियल व्हेलोसिटी 0 असेल इथं, का ऑब्जेक्ट एका ठिकाणी ठेवलेला होता, तिथून खाली आला होता, म्हणजे यू ची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल. हिअर यू इज इक्वल टू 0. यू इज इक्वल टू 0 असेल? इनिशियल व्हेलोसिटी 0 असेल त्याची. का बरं? ऑब्जेक्ट खाली यायला लागला. आता मग आता इनिशियल व्हेलोसिटी 0 आणि त्याच्यावर फॉर्म्युला पुढचा बघा.
एस इज इक्वल टू काय फॉर्म्युला मिळते मग तुम्हाला एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर किंवा तुम्ही डायरेक्ट जरी लिहिले एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर तरी चालतंय आणि इथे लिहायचं कारण तर बिकॉज ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल देअरफॉर यू इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालतं किंवा इथं कारण लिहून टाका ऑब्जेक्ट इज इन फ्री फॉल. मग आता एस ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का आहे 5 बरोबर 1/2 गुणिले जी काढायचे आपल्याला टी स्क्वेअर टीचा म्हणजे 5चा वर्ग आहे इथे करूया आता कॅल्क्युलेशन 5 गुणिले 2 होतील हे 5 गुणिले 10 5 गुणिले 2 म्हणजे 10 बरोबर जी गुणिले 5चा वर्ग 25 जी इज इक्वल टू 10/25 भाग करून भाग किती भाग असते दशांशामध्ये भाग जाईल 0.100 म्हणजे 4चा भाग असेल. आता एकक काय असेल आता एकक पण तुमच्या लक्षात असल्याला पाहिजे सगळ्या गोष्टींचे त्याच्यानुसार तुम्हाला काढलं काय काढलं तुम्ही जी काढलं ॲक्सेलरेशन आहे ॲक्सेलरेशन त्याच्यामध्ये मोजतो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढे त्या प्लॅनेटवरती जीची व्हॅल्यू आहे. दुसरं गणित काय दिलं बघा द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. रेडियस ऑफ प्लॅनेट आर ए आपण घेतलं हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. त्याच्यानंतर काय दिलं इफ द मास ऑफ ए इज एम ए मास ऑफ प्लॅनेट ए दिले एम ए व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट जीची व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी ऑन ए असं विचारलेलं आहे. आता इथे काढत असताना आपल्याला काय काय दिलेलं आहे त्या गोष्टी आपल्याला काढायच्या बघा काय फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावा लागेल आणि मास काय काय आपल्याकडे गोष्टी आहेत मास रेडियस आणि जी म्हणजे जी एम आणि आर या 3 गोष्टी आहेत या 3 गोष्टींसाठीचा फॉर्म्युला काय आपल्याकडे जरा तो पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर फॉर्म्युला इथे लिहायचा बहुतेक राहिला मी लिहितो इथे small g is equal to capital G into m upon r square. G is equal to capital G m upon r square. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती फक्त ठेवायच्या बघा एक एक गोष्ट आपल्याकडे त्या गोष्टी आपण काय काय ते समजून घेऊया. रेडियस ऑफ ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ बी काय काय दिलेलं आपल्याला प्लॅनेट ए ची रेडियस आर ए इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला आर बी अपॉन 2. त्याच्यानंतर काय जी बी म्हणजे ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट ए डिवायडेड बाय 2 जी ए अपॉन 2. मग आता या 2 गोष्टी झाल्या रेडियस जे आहे की नाही ही पण दिलेली आहे तुम्हाला मासची किंमत आपल्याला काढायची. आता इथे एम ए दिलेलं आहे मास ए तर एम बी ची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे आपल्याला. आता एम बी ची व्हॅल्यू जी आहे की नाही या टर्ममध्ये मिळेल एम एच्या टर्ममध्ये काहीतरी मिळेल आपल्याला काय काय मिळते आपण फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायचा फॉर प्लॅनेट 1 किंवा प्लॅनेट 2 किंवा दोन्ही गोष्टी इक्वल काढू शकतो तुम्ही एकमेकांना इक्वेट करून. फॉर प्लॅनेट 1 फॉर प्लॅनेट ए जी ए इज इक्वल टू 2 जी एम ए अपॉन ही प्लॅनेट ए ची किंमत झाली. आता प्लॅनेट बी साठी काय असेल फॉर प्लॅनेट बी जी बी इज इक्वल टू 2 इंटू कॅपिटल जी तसंच राहील एम बी अपॉन आर बी आणि त्याचा स्क्वेअर. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची एम ए आणि एम बीचं रिलेशन आपल्याला माहिती व्हायला पाहिजे मग आपल्याला सांगता येईल की एम बीची व्हॅल्यू मासच्या तुलनेमध्ये कशी येते. आता एम एची व्हॅल्यू तर काढूया आपण काय मिळते बघूया आपण. therefore ma is equal to काय मिळते g of a into r of a square आणि हे डिवाइड मध्ये ते 2g जे आहे ते इकडे डिनॉमिनेटर मध्ये ते सेम इथं तसंच mb is equal to काय मिळतं आपल्याला gb into rb square upon 2g. आता एम बी अपॉन एम ए काढूया आपण एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू एम बी अपॉन एम ए का काढायचं आहे एम बीची व्हॅल्यू एम एच्या तुलनेमध्ये काहीतरी मिळणार आहे आपल्याला. आता एम बीची व्हॅल्यू जी आहे ती वरती आहे काय जी ऑफ बी इंटू आर ऑफ बी होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. आता हे डिवायडेशनमध्ये म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल त्याचं रिव्हर्स होऊन इनव्हर्स होऊन 2g अपॉन जी ए इंटू आर ए स्क्वेअर इथे काय होईल आता हे 2g कॅन्सल होईल काय होते तुमच्याकडे देअरफॉर एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू जी बी
इंटू आर बी स्क्वेअर अपॉन जी ए इंटू आर ए स्क्वेअर. आपल्याकडे व्हॅल्यू कशाची जरा पुट करूया. आर ए ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे, आर बी अपॉन 2 आणि जी बी ची व्हॅल्यू जी ए अपॉन 2. कशाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, जी ए इज इक्वल टू काय होईल 2 जी बी आणि आर बी इज इक्वल टू काय होईल 2 आर ए. तेवढ्या किमती फक्त चेंज करू. हे जी बी दशाल तसं, आर बी ची व्हॅल्यू काय होईल 2 इंटू आर ए, हे 2 इंटू आर ए पण स्क्वेअर असल्यामुळं याचा पण स्क्वेअर करावं लागेल अपॉन जी ए ची व्हॅल्यू काय आली 2 इंटू जी बी, हे 2 इंटू जी बी इंटू आर ए स्क्वेअर जशाला तसं. तिथे काय काय होतंय, व्हॅल्यू काय काय कॅन्सल होतील, जी बी कॅन्सल झालं. आता काय राहिलं इथे आर ए स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होईल. आता वरच्या बाजूला काय राहतं बघा, आपण त्याचा स्क्वेअर करू. 4 2 चा स्क्वेअर 4 आर ए स्क्वेअर अपॉन 2 इंटू हे आर ए स्क्वेअर कॅन्सल होईल. इथे काय म्हणते 2च्या दस्तानी 1. कशाची किंमत आली, ही एम बी अपॉन एम ए साठी किंमत आली. देअरफॉर मास ऑफ प्लॅनेट बी काय म्हणते आपल्याला, मास ऑफ प्लॅनेट बी ही एम ए गुणाकारात होती 2 गुणिले मास ऑफ प्लॅनेट ए, म्हणजे किती असेल मास ऑफ प्लॅनेटच्या दुप्पट असेल. तिसरं गणित काय दिलं बघा आपल्याला, द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg and 49 न्यूटन रेस्पेक्टिव्हली. व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. चंद्रावर त्यांच्या व्हॅल्यू किती असणार आहेत. assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 that of the acceleration due to gravity on earth. या दोन किमती दिलेल्या आहेत आपल्याला. आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मास कॉन्स्टंट असतं, मासची किंमत का बदलणार नाही. हिअर किमतीच्या दिलेल्या आहेत त्या लिहून ठेवा. मास ऑन अर्थ म्हणजे एम ई लिहूया इज इक्वल टू 5 kg. वेट ऑन अर्थ दिलेलं आहे 49 न्यूटन. gm is equal to 1/6 into g earth. आता हे व्हॅल्यू काढायचे आपल्याला. मास ऑफ एनी ऑब्जेक्ट is constant throughout the universe. Therefore मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून किती असेल ते तेवढंच, किती येते 5 kg. आता जी ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, जी एम इज इक्वल टू 1/6 इंटू जी ई. आता 1/6 इंटू जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आपल्याकडे किती येते 9.8. कॅल्क्युलेशन्स भाग होते बघा, 6 1 6 3 उरले 6 6 30 2 उरले 3 18 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी किंमत मिळेल तुम्हाला. आता काढायचं काय, तर वेट काढायचं. तर वेट म्हणजे काय, फोर्स आहे त्याच्यावरती लागली. डब्ल्यू इज इक्वल टू एफ इज इक्वल टू एम इंटू जी. एमची व्हॅल्यू किती आहे 5 किलो. आता जी ची व्हॅल्यू किती आहे तुमची 1.63. गुणाकार करा, 5 3 15 6 35 आणि 31 5 3 5 1 5 आणि 3 8 8.15 न्यूटन एवढं त्याच्यावरती वजन असणार आहे चंद्रावरती. वस्तुमान किती 5 किलो. तसंच राहील. An object thrown vertically upward reaches the height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? Assume g is equal to 10 meter per second square. आता काय काय विचारलेलं आपल्याला, ऑब्जेक्ट टाईप पृथ्वीच्या सरफेसवरनं वरती फेकला, त्याने काय केलं 500 मीटर पर्यंत गेलं. विचारले का आपल्याला यू ची व्हॅल्यू काय असेल आणि परत काय जाऊन गेला एक वेळचा T1 आणि यायचा T2 असं त्या पकडलं तर T1 प्लस T2 किती असेल असं विचारलेलं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, काय ऑब्जेक्ट खालून वर फेकलाय आपण, म्हणजे जी ची व्हॅल्यू जी आहे ते मायनसमध्ये असणार आहे. आता जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असणार आहे. प्लस दुसरी एक गोष्ट व्ही ची व्हॅल्यू फायनल व्हेलॉसिटी काय असेल तर 0. फायनल व्हेलॉसिटी 0 का असेल, ऑब्जेक्ट वर जाऊन कुठे थांबणार आहे आणि थांबून खाली येणार तो. हिअर व्ही इज इक्वल टू 0. एस इज इक्वल टू काय काय किंमत दिल्यात बघा 500 मीटर. जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एस व्ही जी आणि यू असा फॉर्म्युला काय आपल्याकडे जर चेक करा. काय फॉर्म्युला आपल्याकडे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. आपल्याला काढायची किंमत कायची, यूची किंमत ठेवूया. व्ही ची किंमत किती आहे 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 इंटू
वरती फेकला ऑब्जेक्ट म्हणजे जीची व्हॅल्यू मायनस, हे कन्फ्युज होऊ नका इथे. ऑब्जेक्ट जर एखादा वरून खाली सोडला तर जीची किंमत जी आहे तशी घ्यायची, पण ऑब्जेक्ट खालून वर जर फेकला तर निगेटिव्ह घ्यायची, म्हणजे -10 घ्यायची इथे. आणि दुसरी काय, यस डिस्प्लेसमेंट किती झाले 100, देअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस गुणाकार करा 2 गुणिले 10 म्हणजे 20, 20 गुणिले 500 म्हणजे 10,000. देअरफॉर यू स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला 10,000. देअरफॉर यू इज इक्वल टू किती मिळते मग तुम्हाला काय 100. यू काय तर इनिशियल व्हेलोसिटी म्हणजे पण काय असेल त्याचं m इंटू मीटर पर सेकंड. यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड. आता टोटल टाइम विचारलं तुम्हाला अजून. टाइम आता कसा काढायचा, टाइमसाठीचा फॉर्म्युला यू आहे व्ही आहे तुमच्याकडे एस आहे. आता फॉर्म्युला काय तुमचा एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. त्याच्यामध्ये किमती ठेवत आपण वरच्या बाजूचा टाइम आधी काढूया. वरच्या बाजूचा म्हणजे वरून खालीसाठी किती टाइम लागेल तेवढाच टाइम वरच्या साईड लागलेला असेल. एक टाइम काढला आपलं उत्तर झालं. यू ची व्हॅल्यू काय असेल आता 0 म्हणजे एस ची व्हॅल्यू 500 प्लस सॉरी इक्वल टू यू ची व्हॅल्यू 0 प्लस हाफ इंटू जी टी, जी ची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू टी स्क्वेअर. 2 ने भाग जाईल 5चा भाग बसेल. देअरफॉर 500 इज इक्वल टू किती मिळाल तुम्हाला 5 टी स्क्वेअर. देअरफॉर टी स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळत आहे 500 डिवायडेड बाय 5 विच इज इक्वल टू 100. देअरफॉर टी इज इक्वल टू किती मिळालं 10 सेकंड. आता देअरफॉर टोटल टाइम रिक्वायर्ड किती असेल, हा टाइम कसला आहे वरून खाली येण्यासाठी लागलेला, खालून वर जाण्यासाठी कुठं लागलेला असेल तेवढा. टोटल टाइम इज इक्वल टू 10 प्लस 10 विच इज इक्वल टू 20 सेकंड. पुढचा क्वेश्चन काय बघा, अ बॉल फॉल्स ऑफ ए टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. टेबलवरती एक बॉल होता, टेबलवरनं बॉल पडला खाली, तो किती वेळात खाली येतो इथून तर 1 सेकंदामध्ये जमिनीवरती येतो. वेळ किती लागतो त्याला 1 सेकंद. काय सांगितलं अजून पुढं, ॲझ्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ रिचिंग. स्पीड ऑफ रिचिंग याचा अर्थ काय फायनल स्पीड म्हणजे व्ही काढायचं आपल्याला. अँड हाईट ऑफ द टेबल. हाईट ऑफ द टेबल म्हणजे काय, बॉलचं डिस्प्लेसमेंट किती झालं ते यस काढायचं. 2 गोष्टी काढायच्या. आपल्याकडे काय किमती आहे बघा, बॉल सुरुवातीला कुठं होता टेबलवर ठेवलेला होता, ठेवलेला बॉल खाली पडतो याचा अर्थ यू ची व्हॅल्यू किती आहे हिअर इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू 0, यू इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू किती आहे 1 सेकंड, जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काय काढायचं आपल्याला, व्ही काढायचे एस काढायचे. आता याच्यामध्ये आधी एक एक किंमत काढवायची आपल्याला. बघा काय फॉर्म्युला पाहिजे आपल्याला, यू टी जी आणि व्ही असा काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे बघा. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS या फॉर्म्युल्यामध्ये एक आहे, पण इथे तुमच्याकडे दोन्ही किमती पाहिजे तर तुम्हाला काढता येईल. दुसरा काय फॉर्म्युला आहे, V इज इक्वल टू यू प्लस GT हा एक फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युलाचा उपयोग करून V काढूया आणि मग याच्यावरती किमती ठेवूया. V इज इक्वल टू काय यू प्लस GT. V ची व्हॅल्यू काढायची, U ची व्हॅल्यू 0 प्लस G ची व्हॅल्यू किती आहे 10 इंटू T किती आहे 1 म्हणजे V ची व्हॅल्यू किती आली 10 मीटर पर सेकंड. पुन्हा काय काढायचं आपल्याला, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. इथं फॉर्म्युला कोणती ठेवूया, अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS हा एक फॉर्म्युला आपल्याकडे. आता व्ही ची व्हॅल्यू किती आहे 10, 10चा स्क्वेअर यू 0 प्लस 2 इंटू जी 10 इंटू एस 10 स्क्वेअर 100 इज इक्वल टू 0 प्लस 2 इंटू 10 20 इंटू एस. देअरफॉर एस इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला, आता एस इज इक्वल टू किती मिळतं 100 भागिले 20, 100 भागिले 20 म्हणजे 5. एक काय असेल त्याचं मीटर. म्हणजे तुम्हाला टेबलाची हाईट पण मिळाली आणि टाइम सॉरी फायनल वेलोसिटी पण मिळाली. फायनल वेलोसिटी किती मिळेल तुम्हाला ती लिहा. फायनल वेलोसिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड अँड हाईट ऑफ टेबल इज इक्वल टू 5 मीटर. पुढचं गणित काय दिलं बघा, द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 into 10⁻24 kg and 7.4 into 10⁻22 kg respectively. The distance between them is 3.84 into 10⁻5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between them. Use G is equal to 6.7 into 10⁻11 Newton meter square per kilogram square. काय काढायचं तुम्हाला, फोर्स काढायचं. 2 ऑब्जेक्ट आहेत तुमच्याकडे M1 आणि M2.
M1 आणि M2 अशा दोन मासेस असलेले दोन ऑब्जेक्ट आहेत M1 M2चे. दोघांमधलं डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे आणि काय विचारलंय, फोर्स काढा म्हणून सांगितलेलं. आता फॉर्म्युला काय आहे न्यूटन्सचा, आपला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर तो फॉर्म्युला वापरूया हिअर. M1 ची किंमत घेऊया काहीतरी, M1 इज इक्वल टू किंवा मास ऑफ अर्थ इज इक्वल टू M1 असं घ्या. मास ऑफ अर्थ किती आहे, 6 × 10⁻24 kg. M2 इज इक्वल टू मास ऑफ मून किती येते, 7.4 × 10⁻22 kg. डिस्टन्स बिटवीन देम दिले म्हणजे आर ची किंमत दिली आहे 3.84 × 10⁵ किलोमीटर. काय विचारले, फोर्स विचारलेला आहे. आता काढायचा फोर्स आपल्याला. काय फॉर्म्युला आपल्याकडे, F इज इक्वल टू G M1 × M2 अपॉन R². व्हॅल्यूज पुट करा आणि बघा काय काय माहिती तुम्हाला. आता हे कॅल्क्युलेशन जे आहेत की नाही ते खूप किचकट होतात. 6.7 × 10⁻11 इंटू मास दोघांचा तो गुणाकार 6 × 10⁻24 गुणिले 7.4 × 10⁻22. 3.84 जे आहे की नाही हे किलोमीटरमध्ये, याला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल आपल्याला. 3.84 × 10⁻². आता किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं म्हणजे काय करावं लागेल, 1000 ने गुणावं लागेल. 1000 म्हणजे काय असतं, 10⁻3. 10⁻3 ॲड होईल फक्त त्याच्यामध्ये, म्हणजे 10⁻8 मीटर. बरं काय त्याचं 3.84 × 3.84 × 10⁻8² आता 10⁻8² म्हणजे 8 × 16 10⁻16 असं मिळेल तुम्हाला. आता हे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ना हे खरंच खूप किचकट ठरतील. आता बिना कॅल्क्युलेटरचे करणं थोडंसं किचकटच जाणार आहे. बघ मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो थोडंसं काय करताय त्याच्यामध्ये. आधी अंक आपण बाजूला घेऊया. 6.7 × 6 × 7.4 अपॉन 3.84 इंटू. आता आहे ना घातांकाचं बेरीज वजाबाकीची जी नियम आहेत ते वापरायची. गुणाकार इथं म्हणजे सरळ सरळ बेरीज होईल. 24 आणि 12 46 हे -11. 46 - 11 म्हणजे किती झाले, 35 गुणिले 10चा घातांक खाली किती आहे 16, वर आल्यावर काय होते ते -16 होते. बघा मग काय राहील ते 6.7 × 6 × 7.4 अपॉन 3.84 इंटू 10⁻². किती झालं ते 19. 35 - 16 म्हणजे किती झाले 19. आता हे कॅल्क्युलेशन करून बघा किती मिळते तुम्हाला. हा दशांश आणि हे दशांश निघून जातील. वरचा गुणाकार करा आणि त्याला 384 ने भाग द्या. उत्तर तुमचं जे आहे की 2 × 10⁻20 न्यूटन एवढं मिळतं. 2 × 10⁻20 न्यूटन एवढं मिळतं. लास्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. द मास ऑफ द अर्थ इज 6 × 10⁻24 किलोग्राम. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन इज 1.5 × 10⁻11 मीटर. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 × 10⁻22 न्यूटन. व्हॉट इज द मास ऑफ द सन. जी ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ती वापरून उत्तर काढा सांगितलेलं आहे. सेम मगाचाच फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. कॅल्क्युलेशन्स इथं पण सेम मगासारखेच किचकट असणार आहे. काय बघा M1 M2 दोन ऑब्जेक्ट आहेत. डिस्टन्स दिलेले आहे. एकाचं मास तुम्हाला माहिती आहे, एकाचं काढायचं आहे. फोर्स तुम्हाला दिलेला आहे. आता इथं काय काय दिलेलं आहे आपण एक गोष्टी लिहिलेल्या आहेत. समजा हे M1 होतं आपलं, हे डिस्टन्स म्हणजे R, फोर्स दिलेला आहे M2 आपल्याला काढायचं आहे. बाय आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, बाय फॉर्म्युला किंवा बाय न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ काय मिळतं आपल्याला, F इज इक्वल टू G M1 × M2 अपॉन R². बरोबर आहे. आता किमती ठेवू. F ची व्हॅल्यू किती आहे 3.5 × 10⁻22 इज इक्वल टू G ची व्हॅल्यू 6.7 × 10⁻11 इंटू M1 काय मास ऑफ अर्थ घेतलं आपण काहीतरी 6 × 10⁻24. मास ऑफ सन आपल्याला काढायचं आहे डिवायडेड बाय डिस्टन्स सांगितलेलं आहे 1.5 × 10⁻11 आणि त्याचा स्क्वेअर. बघा आता कॅल्क्युलेशन्स काय काय मिळतात ते. 3.5 × 10⁻22 जशाल तसं 3.5 × 10⁻22 जशाल तसं इज इक्वल टू. आता वरती आहे ना या 6.7 आणि 6 या दोघांचं गुणाकार 6.7 × 6 इंटू
10⁻11 आहे, इथं 24 प्लस आहे. 24 - 11 म्हणजे 10⁻13 होती. त्याचा स्क्वेअर कसा करायचा मग 1.5 × 1.5 इंटू 10⁻11 चा स्क्वेअर. 10⁻11 चा स्क्वेअर म्हणजे 10⁻22. आता एक एक गोष्ट बघा काय काय माहिती तुम्हाला ती. m2 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. m2 = आता काय काय होते हे गुणाकारात दिली इकडे. गुणाकारात घेऊन घ्या ना 3.5 × 1.5 × 1.5 इंटू 10⁻22 अपॉन हे भाग करतील 6.7 × 6 × 10⁻13. मला सारखंच आधी घातांक सोडून घेऊ, नंतर बाकीचं करू. 3.5 × 1.5 × 1.5 अपॉन 6.7 × 6 इंटू. आता इथं काय मिळतं बघा, 10चा घातांक वर किती होईल 22 आणि 22 44 आणि हे 13 वरती गेलं -13 होती. म्हणजे काय उत्तर मिळेल तुम्हाला 3.5 × 1.5 × 1.5 अपॉन 6.7 × 6 इंटू 44 + 13 म्हणजे 10चा घातांक 31. 1.96 × 10⁻30 किलोग्रॅम.